दुसरा दी अगं देत आहे दुसरा बी पंजा. जाऊ जाऊ. आणि ह्यातून आता हिरो माल घेतलाय. ही असला माल तर चलतच नाही काट्यांवर. सगळी आळ्यांनी खाल्ली. अख्ख्या ऊसात आहे. सगळ्याला औषध मारावं लागेल. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या ब्लॉगची सुरुवात जरा उशिराच होती. म्हणजे आत्ताच मी कॉलेजवरून आलतो तो घर कळालं की मम्मीने आज लिंब काढले. तो काही ते लिंब काढलेले वर लिंब काढायचे चालू आहेत अजून. बघू आज किती लिंब काढलेत काय. एकतर लिंबोनीला म्हणजे लिंबाला बाजारच नाही. म्हणजे म्हणता येईल बाजार नाही पण तसा 100च्या वर लेवल आहे. पण माल नाही झाडांना. जो माल आहे पण त्यातलं सगळं असं काजळी वगैरे आली झाडांना. किती लिंब काढले समजा जर 50 किलो लिंब काढले तर आमचे 25 या 35 किलो तर बदलच निघत आहे. 15 किलो खाली चांगला माल राहतो. ते बी मोठाला आहे. त्यासाठी झाडांना आता शेणखत टाकण्याची प्रोसेस चालू आहे. शेणखत वगैरे आता चाळणी करून घ्यावं लागणार आहे. अख्ख्या बागात एक लिंबू सगळे दिसत नाही कुठं. उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्यात लिंबू कमीच निघत. बघा तुम्हाला लिंब काढलेलं दाखवतो कसे. समजा बघा त्याच्यामध्ये असलं काजळीचं लिंबू लई या. आणि ह्यातून आता हिरो माल घेतलाय. ही असला माल तर चलतच नाही काट्यांवर. पूर्ण बदल्यात जातो अख्खा. ही त्याला काय पर्याय वगैरे असले तर सांगा कमेंट्समध्ये. काय औषधं वगैरे काय असतं ते. झाडांचा माल म्हणजे असं जास्त झाडांना माल भरपूर येतो पण त्याची साईज होत नाही. आणि साईज नाही झाल्यामुळं लिंबू पोसत बी नाही. हळपून काढले होते तेव्हा कसं झाली जागा. अशी आपल्याला ह्यो जारवा जी आहे का तो जारवा लिंबूचा तुटला पाहिजे तो झाडांना फळ चांगलं लागेल. तर ह्या झाडाच्या बुडात अशी जी चाळणी केली ना तशी अख्ख्या बागात चाळणी करावं लागेल. तर ही जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत झाडाला माल काही चांगला लागत नाही. कसं उकरून टाकलं. आणि मग मी हे लिंबणीमध्ये अजून पीक केलं हवरीचं बरे. बघा तुम्हाला बघायचेत ना ते कसे लिंबू होतात. हो का ही लिंबू जाग्या हे झाले खराब झाले झाडाला. हो का ही हिरवस लिंबू आहे पण अख्खं काळं झालं. इथं बी वर बी हो का तो वर बी सगळे तसंच लिंबू. हो का ही एवढंसं लिंबू आहे पण डायरेक्टच काळं होते. पर्यायच नाही त्याला काही. ती झाडालाच खराब होती. बरं का तिथं पण अख्ख्या कमीत कमी ही 8 ओळीत आमच्या 8 ओळीमध्ये आहे ना फक्त एवढीशी लिंब निघाल्यात. आणि त्यात तुम्ही बघा सगळे खराबच आहेत. ही सगळे बदलत जाण्यासारखी ती. असं म्हटलं कधी परवडायचं त्याला. कधीतरी म्हणजे पैसे बऱ्यापैकी होते लिंबूने काढू नका तरी. लिंबूची झाडं लय लोक शेतकरी आहे ना लिंबूची झाडं काढून टाकतात. परवडत नाही काही नाही म्हणून. पण जर झाडांना आता काम येतं खर्च एवढ्यात केलाच नाही. 2-1 वर्ष झालं खत नाही काय नाही. त्याच्यामुळं ह्यावेळेस एवढ्यात झाडांना खर्च करायला चालू आहे. शेणखत टाकले आता पाणी द्यायचे. बघा इथं एक लिंबू आहे. लिंबूला साईज बघा तुम्ही. काहीच साईज नाही ह्याला आता. त्यामुळे लिंबू ह्या वर्षी काय परवडणार ना. बरं जर आता ह्यात एखादा किलो जर चांगलं निघालं तर 100 रुपये येते बऱ्यापैकी. पण जर ही सगळेच खराब निघाले त्यात बळच 2-1 लिंब चांगले असते. सगळा बदलाच आहे ह्याचा. काय त्यासाठी परवडणार नाही लिंबू. तुम्हाला एक राजगिरा दाखवतो. राजगिरा कटवून नेला आहे आत्ताच. इथे तुम्ही आत्ता मध्ये खतवाताने एक माझा व्हिडिओ आलता म्हणजे कमीत कमी 5-6 व्हिडिओ पूर्वी. तो इथं कसं असं गुलाबी दिसत होता. ते आता बघा राजगिरा कट करून नेला आहे. आजचं वातावरण बघा कसं काय झालंय बघा. असं झालंय पाऊस येईन गरजत आहे बाहेर. तरी बी काही ठिकाणी गारपीट झाली म्हणतात आत्ता. काय माहीत नाही नेमकं. तरी पण लिंबू
असं होतंय. जिकडून ऊन पडलंय ना तिकडून डायरेक्ट काळं झालंय. बाकी कोण हे तो का तिकडं आतमध्ये पण एक ते बी बघाय डायरेक्ट खवडं होते तर काही ते बघा जागेवर डायरेक्टच वाळून गेले. हिरवच लिंबू ते पिवळं तिकडं सगळं झालंय, काळं झाले पिवळं लिंबू. तुम्हाला दाखवतो ही जी 10 किलोचा हे डबा आहे ना तेलाचा, यात लिंबू भरतात. हा 10 किलोचा आहे. या 10 किलोमध्ये किती चांगले निघत येतात हे तुम्हाला दाखवतो. जी सगळी खवडीच झाले का ह्यातले, तरी आम्ही हिरवं तोडले आज. ह्यात निवडल्यानंतर चांगलं किती निघत आहे, खराब किती निघाल तुम्हाला दाखवतो लगेच. एवढे चांगले निघाले तर ह्यात टाकलेलं सगळं बदलच आहे. आता ह्या डब्यात टाकून बघू हे खालचे किती चांगले निघत येते. 10 किलोच्या डब्यात डायरेक्ट अर्धाच झाला हे, आणि इकडं अर्धा, म्हणजे अर्ध्याला अर्धा निघत आहे. आणि ह्यात बी तरी बी खराब राहिले हो का, बऱ्यापैकी खराब तसंच आहे. इकडे बी निघन सगळा हो का बदला, सगळं काळं लिंबू आहे हो का. ह्यात बदला निघाला आहे सगळा, सगळे बोरं बाजूला काढली हो का, सगळे बदलेच भावात येतात. आणि इकडे चांगले लिंब आपले लिंब ठेवून येतो. ह्यात जी मका लावली बरं का आम्ही हे ऊसामध्ये, ह्याच्यावर बहुतेक किडं पडले तर औषध मारावं लागेल, बघावं लागेल कशी झाली खिडकी. आधी गुन्हे ठेवून येतो पटक्यास, काही तर गुन्हे ठेवायची गाडी हो का. उन्हाळ्यात त्यात टुबली सगळी कशी कशी खराब झाली, तिचे औषध मारायचे. सगळी आळ्यांनी खाल्ली अख्ख्या ऊसात आहे. सगळ्याला औषध मारावं लागेल ह्यात, काहीच नाही सोडलं. तर इथं औषध आणून ठेवलंय घरी, म्हणजे त्याला सुट्टी वाटते कोरलेला, सुट्टी असते तर त्याला लगेच औषध मारून घेऊ. का आला की राजा ओरडायला लागून त्याला सोडी दे मग मी. होय राजा, तर आत्ताच आपण लिंब काढून आणून त्याचा ठेवलं तो, आणि आमचा डॉग येत नाही होय. ते सोडून पण धरतोय ओ राजा जप राजा पंजाबीचा राजा चल. तर पंजा मागितलं, पंजा देतो पंजाबी खाली बस, बस खाली, खाली बस. कसा दुसरा दे, दुसरा 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 दे. अगं देतोय दुसरा बी पंजा. जाऊ जाऊ. आपली लिंब आणून ठेवले तर आपल्याला उरकून लिंब घालायला बी जायचे गावात. आणि येताना बाजार आणायचा सोमवारी पलीकडे. राजा लिंब घेऊन गावात निघालो होतो बघा, असं वारं सुटलंय वर बघा, आबळ आले. पाऊस येत असतो तर गाठी ना आम्हाला. हा गव्हाच्या पाण्या वगैरे टाकल्यात वर, तिथे एक राहिली. बुसकट यायला लागलं. आता चाललंय, आता खाली बाजाराला जायचं आपल्याला. आता ATM मशीनमध्ये कॅश काढायला आलो महाराष्ट्र बँकेची. आत्ता तिथं गाडी लावली बाजारी पलीकड, उशीर झाला एक तर. आणि इथं आपले बावड्या काकाची लॅब, तिथं खाली गाडी त्यांच्या गेटपाशी गाडी लावली. चला बाजारात चाललोय खाली.
तर लय उशीर झालाय आपल्याला. ह्यांच्यापाशी सगळा किराणा भरलाय आपण आपला.